नमस्कार मंडळी, राम राम. तर उद्या आहे जेवती आणि आदल्याच दिवशी मी जेवती घेऊन आली आणि हा आहे नेक्स्ट डे. आणि सकाळी मला करायचा होता खण, तर त्यामुळे इकडे अंघोळ वगैरे करून सकाळी पाणी आणलं, म्हणजे गुंडभर, कारण नैवेद्य वगैरे करायला लागतो आणि शेळ्या पाण्याने नैवेद्य होते म्हणून. आणि त्यानंतर इकडे स्वयंपाक करून घेतला आधी मी, आणि राव पण मंदिरातून आल्यानंतर त्यांनी पूजा वगैरे मांडून घेतली. आणि त्यानंतर ज्या सोजीच्या पोळ्या केल्या जाते खणामध्ये. आणि आमच्याकडे म्हणजे दीपपूजनमधून पूर्ण जे दिवे लावून दिव्याची पूजा नाही, तर आमच्या घरी खण केल्या जाते. आणि सकाळी ओवीला स्कूलमध्ये जायचं होतं, तिला भूक लागली म्हणून तिला भजे दिले थोडे खाण्यासाठी म्हणून. तर तिने कांदे काढून भजे खाल्लेले आहे. आणि इकडे रावांची पूजा वगैरे चालू आहे. मुलांनी खूप मदत केली, कारण काही लागलं वगैरे तर मी पूर्ण स्वयंपाकातच असल्यामुळे मुलं करत होते आणि राव तिकडे पूजा मांडत होती. आणि त्यानंतर मुलं गेले स्कूलमध्ये आणि राहिलेल्या ज्या पोळ्या वगैरे होत्या त्या सर्व मी करून घेतल्या. आणि त्यानंतर हे सकाळची खूप धावपळ होते. सायंकाळचं जे असते ना, तर सायंकाळचे तेवढे कामं नाही राहत, पण सकाळचे कामं वीज स्वयंपाक आणि खण म्हणलं तर त्याहून जास्ती. तर हा सगळा जो पसारा आहे, आता स्वयंपाक माझं सगळं झालेलं आहे, टिफिनसुद्धा पॅक करायचे आहे. आणि हा बघा, देवरूममध्ये सुद्धा पसारा पाळून ठेवला यांनी. तर आता हा पसारा मी उचलून घेते चुटकीमध्ये. जसं मी दाखवल्याबरोबर दिसतंय ना, तेवढं वेळ लागला नाही, तरी मला 2-2.5 तास तर लागले. आणि श्रावण महिन्यामध्ये मी माझ्या भोळ्यासाठी काहीतरी छोटीशी खरेदी केलेली आहे, ते पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल.